न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ओम साई मंदिर ट्रस्ट गोवेगाव पायी पालखी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना। ओम साई मंदिर ट्रस्ट गोवेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा पायी पालखीमध्ये दरवर्षी साईभक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेत असतात। ओम साई मंदिर ट्रस्ट गोवेगाव यांचे हे 18वे वर्षे होते। सदर पालखी पदयात्रामध्ये गोवेगाव, पिंपळघर, सरवली व रांजणोळी या 4 गाव परिसरातील साई भक्त वाचत गाजत पारंपरिक साईंच्या भजन गजरात नाचत गात आणि साईबाबांची पालखी खांद्यावर घेऊन गोवेगावाहून शिर्डीच्या दिशेने शेकडो साई भक्तांच्या उपस्थित प्रस्थान केले गेले। साईबाबांचा हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाने भरलेला असतो। यामध्ये साई भक्तगण मोठ्या संख्येने परिसरातून सहभागी होतात आणि शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी पायी पालखीने जातात। पालखीला शेकडो साई भक्त मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी होतात आणि ही पायी यात्रा भक्तिभावाने व श्रद्धेने केली जाते, ज्यामुळे ही परंपरा फार प्रसिद्ध आहे। अशाच प्रकारे गोवागाव व परिसरातून शिर्डीपर्यंतची पायी पालखी यात्रा धार्मिक श्रद्धेने भरलेली असते। सदर पायी यात्रेचा प्रवास 7 दिवस असतो व 8व्या दिवशी सर्व साई भक्तांना दर्शनाचा लाभ मिळून साईबाबांच्या भक्तिरसात न्हाऊन जातात। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट। दरवर्षीप्रमाणे आपल्या गोळगावातून श्री क्षेत्र शिर्डीसाठी पालखी निघत असते। कशाचा उत्साह या पालखीमध्ये सर्व ग्रामस्थांना असतो, काय सांगाल? आज ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे यांच्या वतीने आयोजित असणारी पालखी सोहळा वर्ष 11वे आहे। या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असंच आहे की गावात सुख शांती आणि समृद्धी नांदो, तसेच जी तरुण वर्ग भरकटलेला आहे तो कुठंतरी मार्गस्थ लागावा या हिशोबाने आम्ही पालखीचं आयोजन करीत असतो आणि गावातून या पालखीला खरोखर खूप असा उत्साह आहे। गावातूनच नव्हे तर इतर 33-34 गावातून या पालखीमध्ये पदयात्री तसेच साई सेवक सामील झालेले आहेत आणि बाबांचरणी एकच प्रार्थना करतो की सर्व साई भक्तांना सुखरूप शिर्डीपर्यंत पोहोचू द्या। ओम साईराम। कशाचं पालखीचं नियोजन हा आपल्या गावातून होत असतो, साईबाबांच्या पालखीचं नियोजन, आणि काय शुभेच्छा असेल सर्व पदयात्रींना? आमच्या गावची पालखी ही आनंद आणि गोंधळाने आणि किती वर्ष 18 वर्ष हा चालू आहे आणि 4 गावातून एकच पालखी शिरल्या जाते आणि या पालखीला आमच्या गावातला तसा आजूबाजूच्या 4 गावांचा सुद्धा प्रतिसाद असतो आणि एकदम आनंदाने जातात आणि कुठला सुद्धा अनुचित प्रकार घडत नाही आणि गुणगोविंदाने जातात आणि पालखी घेऊन सर्व गुणगोविंदाने परत येतात। ही शाही करणे आमची प्रार्थना आहे आणि सर्व जे आपले पालखी सोहळ्याचे आयोजक हे सर्व त्यांना सांभाळून घेतात आणि सर्वांना एकजुटीने नेतात, एकजुटीने आणतात। ही त्यांची शाही करणे आमची प्रार्थना आहे आणि असंच दरवर्षी त्यांनी जावं आणि आनंदाने पालखी सोहळा करून परत यावी हीच परमेश्वर विनंती आहे। ओम साईराम। म्हणजे पालखी निघालेली आहे, सर्व सहकार्य कशाप्रकारे सर्व ग्रामस्थ करतात, काय सांगाल? सर्वप्रथम आमच्या गोवेगावातून पालखीचा सोहळा सरावप्रमाणे यंदाही 2025 1/12/2025 ही पालखी आमच्या गोवेगावातून निघालेली आहे। खरोखरच या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारची कोणाही गालबोट न लागता ही पालखी सुरक्षितपणे शिर्डी येथे जात आहे आणि तिथून सुरक्षितपणे इथं आमच्या गोवेगावामध्ये परत आहे। तर या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे विश्वस्त दीपक गजानन पाटील तसेच सर्व पालखीचे सदस्य तसेच आजीबाजी सरपंच गावकरी मंडळ या पालखीच्या सोहळ्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेत आहेत। कारण गावाची ही पालखी गावाचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे या पालखीला मिळतोय आणि देतोय, कारण की पालखीमध्ये कुठल्याही गोष्टीचा दुजाभाव नसताना ही पालखी सुरक्षितपणे शिर्डी या ठिकाणी जाते। तर मी माझ्या गावकऱ्यांना व या पालखीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पदयात्री चालणाऱ्यांना आणि विश्वस्त दीपक गजानन पाटील यांच्या माध्यमातून ही पालखी चांगल्या प्रकारे जात आहे येत आहे
या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इथे थांबतो. ओम साई, जय साई, जय साई, ओम साई. साईनाथ महाराज की जय. साईनाथ